महोदय, माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की 30% अधिकार दिला आहे. माननीय अध्यक्ष महोदय, मी नागपूरचे 2 कॉलेज सांगतो. आयजीएमसी 500 बेड होते तेव्हा 6 कोटी सँक्शन होते आणि 30% खर्च करता येत होते. जीएमसी 2200 बेड झाले, 2200 बेड आणि 4 कोटी बजेट आहे शासनाचं, त्यातलं 30% आणि हे 4 कोटी 25-30 वर्ष आधी सँक्शन, तेव्हापासून तेवढेच पैसे मिळतात. माझी विनंती आहे, एक तर बेड प्रमाणे आपण औषध खरेदी करण्याचं बजेट वाढवून देणार का, नंबर 1. नंबर 2, ते जर शक्य नसेल, फक्त 2 कॉलेज करता शक्य नसेल, तर किमान ज्या कॉलेजची बेडची संख्या जी अधिक दुपटीने वाढली आहे, तिपटीने वाढली आहे, त्यांना आपण अधिक अधिकार देणार आहात का औषधी खरेदी करण्याकरता. कारण नुसता महाराष्ट्र नाही, छत्तीसगड, नंतर MP, थोडंसं आदिलाबाद म्हणजे तेलंगणा, इथून सगळे रुग्ण जीएमसीला येतात. आपण चांगली सेवा पुरवतो, आपलं धन्यवाद देतो. पण औषध नसतील तर अडचण होते. जीएमसी असेल 500 बेड होते, 850 झाले, पण बजेट वर्षोनवर्ष तेवढंच आहे. त्यामुळे औषधी खरेदी करण्याकरता आपण बजेट वाढवून देणार आहात का, नाही तर आपण जे 30% खरेदी करण्याचे अधिकार दिले आहे ते 50-60% करून देणार आहात. अध्यक्ष महोदय, मी मगाशी सांगितलं की एकूण बजेटच्या 30% त्याला अधिकार दिले ते कमी आहे असं त्यांनी सांगितलं. त्याशिवाय आधी अनेक अधिकार आहेत त्याला. आपण DPC मधून जे खरेदी करतो त्याचे अधिकार आपण त्याला दिलेले आहेत. महात्मा फुले जीवनदायीमधून त्याच्याकडे जो पैसा येतो त्याचेही औषधी खरेदीचे अधिकार आम्ही त्याला दिलेले आहेत. त्याशिवाय PLA अकाउंटमध्ये त्यांना पैसा येतो त्याचेही खरेदीचे दिलेले आहेत. झटके साहेबांनी दोन्ही टीमना चर्चा करावी आणि त्याला कमी पडत असेल तर त्यांनी सांगावं, तितका निधी त्याला दिला जाईल.